संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। आवाड साहेब सकाळीच संघाचं बौद्धिक पार पडलं। सरसंघचालक संघ मुख्यालयात तिथं सगळे उपस्थित होते आणि आज काँग्रेसच्या मुंबईत कार्यालयात हल्ला होतो, याकडे आपण कसं पाहता? प्रत्यक्ष जी शिकवण आहे व्यवस्थेमधली ती लोकांनी अंगीकारायला सुरुवात केली आहे। त्याचं प्रतिसाद त्याचं काय झालं ते दिसलं मुंबईत। परंतु अशा प्रकारे हल्ला करणं आणि त्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर होते, ते पायदळी तुडवले गेले, याच्यातला मनोवाद उफाळून जागा झालाय, उफाळून पण अचानक जागा झालाय। आणि एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आलोय। हा मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्यासाठी केलेले प्लॅनिंग आहे सगळं, असं माझं मत आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ते होते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी केलेलं प्लॅनिंग आहे। आणि आपण आता त्यांची जे मुंबईमध्ये काँग्रेस भवनावर काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पोस्टर आहे ते पायदळी तोडवले गेले, याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। संध्या लाईव्हसाठी मी रोहित दळवीसह विनोद जाधव, विधान भवन, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।